ही बातमी आहे एकीकडे मस्सासोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आले। महादेव मुंडेंच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केलेली आहे। तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलंय। तर 22 ऑक्टोबर 2023 ला व्यावसायिक महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर सोडण्यात आला होता। या प्रकरणावरून सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत। तत्कालीन पीआय सानप यांच्यावर दबाव आणून खऱ्या आरोपींना वाचवलं आणि फडसह 5 ते 6 जणांना अडकवल्याचा दावा धसांनी केला आहे। या हत्याकांडातील आरोपी आकाच्या मुलासोबत आता परळीमध्ये फिरतात असा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापू लागलंय। दरम्यान या संदर्भात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येला 14 महिने उलटूनही अद्याप आरोपी अटकेत नाहीत। न्यायासाठी या कुटुंबाने पोलीस प्रशासनाचे दार अनेक दिवसापासून ठोठावली, मात्र अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही। माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई, नेमकं काय घडलेलं होतं आणि न्यायासाठी तुम्ही कशा पद्धतीनं कुठपर्यंत गेलात? न्यायासाठी आम्ही पोलीस चक्रा 100 चक्रा घातल्या पोलीस स्टेशनला, तरी पण आम्हाला न्यायाचा अद्याप काहीच लागला नाही मिळ। आमचा आरोपी अजून पण त्यांनी पकडला नाही। त्यांना माहिती असून बी आमचे आरोपी पकडले नाहीत त्यांनी, तरी पण आम्ही त्यासाठी औरंगाबादला बी केस टाकलेली आहे की आम्हाला LCB दाखल करायचे, स्थापन करायचे आहे म्हणून, तरी पण त्यांचा काहीच नाही। नवीन SP नवनीत कावत आहेत, त्यांना पण आम्ही अद्याप भेट दिली, तरी पण त्यांनी पण फॉलो घेतो म्हणले, त्यांनी पण अद्याप अजून काहीच आम्हाला तपास दिलेला नाही। परंतु सुरेश धसांनी जे काल केसचा उघड केली त्यात जरा काहीतरी आशेची किरण दिसली, म्हणून तर आम्ही हे केलं। आशा वाटते थोडीशी की काहीतरी आमचा आरोपी बाहेर काढतील म्हणून। मात्र नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, इथून कशा पद्धतीने निघून गेले होते आणि तुम्हाला हे कधी कळलं नेमकं ज्या दिवशी हत्या घडली होती त्या दिवशी? त्या दिवशी शनिवार होता। शनिवारी त्यांना उपास असताना मला 4 वाजता म्हणले मी की उपास सोडायचा आहे, स्वयंपाक कर। तर मी लेकरं घेऊन येतो। लेकरं पोदार शाळेमध्ये आहेत 2, प्रणव आणि प्रवीण, त्यांची होमी बाबाची एक्झाम होती, तर त्यांना घेऊन आले 6 वाजता। 6 वाजता घेऊन आले, नंतर वर आले नाहीत। म्हणजे 2 मजली घर आहे माझं, त्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहतो, तर ते अद्याप वर आले नव्हते। तरी पण लेकरांना म्हणलं की पप्पा कुठं आहेत, तर म्हणले मम्मी पप्पा गेले। मग मी म्हणलं तुम्ही ट्युशनला जायचं ना, का गेला ना, तर म्हणले मम्मी आम्हाला कंटाळा आलाय। पप्पा म्हणले की आजच्या दिवस राहू दे। बर म्हणलं, बाहेर गेले तर तोपर्यंत निघून गेलेले होते। मग संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी पण आलेच नव्हते। पुन्हा मग मी लेकरांना जेव घालून लेकरं झोपी घातले आणि मला पण झोप लागली। पुन्हा 3 वाजता चेव आला मला की कसं काय आले नाहीत, तर मी माझ्या घराला कॅमेरे आहेत, मी कॅमेरे चालू केले 3 वाजता रात्रीच्याच। मग त्या टाइमला मी कोणाच्या दरवाजाला जाऊन फोन लावायचा, माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता, म्हणून मी तशी शांत बसले। पुन्हा मग आतमध्ये बाहेरमध्ये करीत बसले 5 वाजेपर्यंत। तिथून नंतर मला झोपच लागली नाही की कसं काय आले नाहीत। तुळजापूरला जायचं म्हणली होती ना त्या दिवशी, तरी पण मला वाटलं तुळजापूरला गेले काय की, तरी पण मी वाटच बघत राहिली त्यांची की आता येतील मग येतील। तसेच 5 वाजले। 5 वाजल्याच्या नंतर घराचा सडा वगैरे देवपूजा सगळी आवरली की नंतर मग किरायदार आहेत आमचे, किरायदारांना कॉल करायला लावला की करा बरं कॉल आणि कसं काय आले नाहीत म्हणून। तर त्यांनी हो म्हणून लगेच वर आले किरायदार आमचे आणि कॉल केला तर त्यांचा फोन लागला नाही, माझ्या पतीचा फोन लागला नाही। नंतर मी माझ्या वडिलांना कनेरवाडीला फोन लावला, तर वडील म्हणले काय झालंय नेमकं। वडील पण बाहेर गेलेले होते। मग वहिनी बोलली म्हणली तुम्ही कसं लक्ष दिलं नाही, म्हणली काय झालंय, म्हणलं मला बी काय माहित नाही म्हणलं, तरी पण भाऊ कुठे आहे असं मी विचारलं, तर म्हणल्या तुमचे भाऊ आत्ताच गेले म्हणले, पोलिसांचा फोन आला होता असं बोलले की मग माझे हातपाय थरथर कापायले। मी म्हणलं भावाला माझ्या कसं काय पोलिसांचा फोन आला अचानक से, भावाला कसं काय फोन आला, तर मी घराच्या बाहेर गेले तर लगेच भाऊ खाली रोडला आलेला होता।
मला दाजी कुठे आहेत? मी म्हणलं मला तर माहिती नाही, तर रात्रभर घरी आले नाहीत. लगेच तो तसाच निघून गेला. मला एकही शब्द न बोलता तो निघून गेला. मग मला 10-10:30 वाजेपर्यंत यांनी तर सांगितलंच नाही की त्यांना असं मर्डर झालाय म्हणून. तरी पण मला म्हणाले तुळजापूरहून आणायले, तर का तर माझ्या मनात संशय की तुळजापूरला गेलेत. मग तुळजापूरहून आणायलेत म्हणले, तरी पण मी शांत 10 वाजेपर्यंत शांत. तिथून पुढे सांगितलं की अशाला असा मर्डर झालाय. मग तिथून पुढे मला काही समजलं नाही. किती 15 दिवस मी कसल्याच ह्याच्यात नव्हती. मात्र कुणासोबत त्यांचं वाद होता का, काय होतं नेमकं, तशा पद्धतीने काय झालेलं होतं का, बोलणं देखील काय होतं का तुमचं, किंवा कुणाचे व्यवहाराचे वाद किंवा काय तसं काय होतं? नाही, व्यवहाराची त्यांचं कधीच कुणाशीच भांडण नव्हतं. भांडण असतं तर काहीतरी त्यांनी मला सांगितलं असतं ना, तर त्याच्यातलं काहीतरी सांगितलं असतं. मग वाद काहीच नव्हता आर्थिकसाठी. सानपाने तुम्हाला आश्वासन दिलं होतं की 3 दिवसात आरोपी पकडले जातील. हा, 2 दिवसात विचारलं का काय म्हटले ते? बदली करून गेले ना सानप सर. लगेच त्यांची बदली. असं वाटतं तुम्हाला? काय आता त्यांच्यावर राजकीय दबाव आणला का काय आणला हे काय माहिती नाही. अच्छा. काहीच म्हणजे ते सांगत नाही. ते म्हणते तर आम्हाला काहीच माहित नाही. किती महिने झाले आता? आता काय तुमची मागणी असणार सगळे कुटुंबाची? आमच्या कुटुंबाची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. ह्या लेकरांचा बाप तर गेलेला आहे. जसं संतोष देशमुखच्या मुलींनी म्हणलं की ढगाळ गेलेला बाप दिसणार नाही, तसं याचा बी बाप दिसणार नाही. एवढीच मागणी की न्याय पाहिजे. आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता यांचा. एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी आता तरी अजितदादांनी आपले पालकमंत्री आहेत, ह्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी. जे कुठल्या कुणाच्याही हत्या असतील, जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्याने, नियमाने, घटनेने, संविधानाने जी शिक्षा करणं कडकमधली कडक. म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संमतींना फासावरच लटकवलं पाहिजे. त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, CID, SIT आणि आपलं न्यायव्यवस्था, न्यायाधीश.